नमस्कार मित्रांनो. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय साहित्यशास्त्र ही जी संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये भरत मुनींनी मांडलेला जो रससिद्धांत आहे, त्या रससिद्धांताची चर्चा आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. भरत मुनींचा रससिद्धांत ही संकल्पना आज आपण आपल्या या तासामध्ये समजावून घेणार आहोत. भारतीय काव्यशास्त्र, ज्याला आपण भारतीय साहित्यशास्त्र म्हणतो, या साहित्यशास्त्राला प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये काव्य या अर्थानं ओळखले गेलेलं आहे. म्हणून साहित्यशास्त्र ही जी संज्ञा आहे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना प्राचीन भारतीय साहित्यामध्ये काव्य या नावानंच ओळखल्या गेलेली आहे. म्हणून साहित्य हा जो शब्द आलेला आहे तो अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला शब्द आहे. संस्कृत परंपरेमध्ये काव्य ही संकल्पना अस्तित्वात होती आणि म्हणून त्या काळामध्ये काव्याच्या संदर्भामध्ये जे जे वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडले गेले त्याला काव्यशास्त्र असं म्हटलं गेलं. आणि म्हणून भारतीय काव्यशास्त्र ही एक संकल्पना भारतीय विचार परंपरेमध्ये, साहित्याच्या विचार परंपरेमध्ये निर्माण झाली. म्हणून भारतीय साहित्यशास्त्र म्हणण्याऐवजी भारतीय काव्यशास्त्र ही संकल्पना प्राचीन भारतीय साहित्य विचारामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे. मित्रहो, भारतीय साहित्यशास्त्र म्हणजेच प्रामुख्यानं संस्कृत काव्यशास्त्र असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय साहित्यशास्त्र असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रामुख्यानं संस्कृतमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याच्या अनुषंगाने चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चांनाच संस्कृतमध्ये काव्यशास्त्र असं म्हटलं गेलेलं आहे. संस्कृतमध्ये प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारांनी साहित्यशास्त्राला काव्यशास्त्र असंच म्हटलेलं आहे. मुळामध्ये त्या काळामध्ये तिथे ही संज्ञा, साहित्य ही संज्ञा आपण आता म्हटल्याप्रमाणे काव्य म्हणूनच ओळखल्या जात होती आणि म्हणून काव्य म्हणून ओळखल्या जाणारी ही संज्ञा, काव्याच्या संदर्भामध्ये जे सैद्धांतिक विचार मांडले गेले त्याला काव्यशास्त्र असं म्हटलं गेलेलं आहे. प्राचीन भारतीय काव्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडले गेलेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारांनी साहित्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांतांची मांडणी केली ती मांडणीच एकंदरीत प्राचीन भारतीय काव्यशास्त्र या संकल्पनेमध्ये अभ्यासल्या गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपणाला आज जो अभ्यास करायचा आहे तो आहे रस विचार किंवा रस ही संकल्पना. रस ही जी संकल्पना आहे, रस हा जो विचार आहे, रस ही नेमकी कोणत्या प्रकारची मानसिक अशा प्रकारची अवधारणा आहे किंवा आपण असं म्हणू की रस हा कसा निर्माण होतो साहित्याच्या द्वारा, त्या संदर्भामधली चर्चा जेव्हा सुरू होते तेव्हा या चर्चेचा प्रारंभ प्रामुख्यानं भरत मुनी यांच्यापासून होतो. म्हणजे प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राची परंपराच आपण असं म्हणू की भरत मुनींपासून सुरू होते. भरत मुनींनी प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राच्या संदर्भामधल्या संकल्पनांना एक वाट निर्माण करून दिली नाट्यशास्त्राच्या माध्यमातून. कारण त्यांच्या ग्रंथांचं नावच आहे नाट्यशास्त्र. म्हणजे नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ जेव्हा उदयाला येतो याचा अर्थ असा की त्या काळामध्ये नाटक हे नावारूपाला आलेलं होतं. नाटक हे जनमानसामध्ये रुजलेलं होतं आणि म्हणून नाटक कसं असावं, नाटक
कोणत्या पद्धतीनं सादर केलं जावं, नाटक लिहिताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी नाटककारानं बाळगल्या पाहिजे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उहापोह भरतमुनींनी नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि या नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्येच भरतमुनींनी रसासंदर्भामध्ये आपली चर्चा मांडलेली आहे. भरतमुनी हे जे पंडित आहेत त्या काळामधले, त्यांच्या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं की ते काश्मीरमधले पंडित होते. काश्मीरी पंडितांमध्ये त्यांची गणना केली जात होती आणि त्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपलं वैचारिक अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं नाटकाच्या संदर्भामधलं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. भरतमुनींचा जो काळ आहे हा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून इसवी सन पूर्व 1ल्या शतकापर्यंत मानला गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भरतमुनींचा काळ नेमका कोणता आहे या संदर्भामध्ये कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाही आहेत. म्हणून सर्वसाधारणपणे उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे असं आपल्याला ठरवता येतं की भरतमुनींचा हा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 5वं शतक ते इसवी सन पूर्व 1ल्या शतकापर्यंत मानला गेलेला आहे. भरतमुनींनी जे नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, जो की भारतीय साहित्यशास्त्रामध्येच आपण म्हणू की एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला हा ग्रंथ आहे. भारतीय साहित्यशास्त्र अशी जेव्हा आपण संकल्पना विचाराला घेतो तेव्हा त्या संकल्पनेमध्ये आपणाला भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासूनच प्रारंभ करावा लागतो. आणि म्हणून भरतमुनींचा नाट्यशास्त्र नावाचा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, या ग्रंथाचा काळसुद्धा अशा प्रकारे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 असा सांगितला जातो. म्हणजे ज्याप्रमाणे भरतमुनींच्या जन्माविषयी त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीविषयी माहिती उपलब्ध नाही आहे, त्याचप्रमाणे नाट्यशास्त्राचा नेमका उचित असा कालखंड कोणता याच्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चित अशी माहिती नाही आहे. आणि म्हणून सर्वसाधारणपणे नाट्यशास्त्र हा ग्रंथ इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या काळामध्ये लिहिला गेला असावा असं विद्वानांचं मत आहे. भरतमुनी हे आपण म्हटल्याप्रमाणे काश्मीरी पंडित असल्याचं मानलं जातं. भरतमुनींविषयी अशा कुठल्याही प्रकारची ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे भरतमुनींच्या कालखंडाच्या संदर्भामध्ये विद्वानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत. पण भारतीय साहित्यशास्त्राची परंपरा ही प्रामुख्यानं भरतमुनींपासूनच सुरू होते असं आपणाला म्हणावं लागतं. भरतमुनींचा नाट्यशास्त्र नावाचा जो हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ भारतीय काव्यशास्त्राचा आणि आपण जे आज साहित्यशास्त्र म्हणतो त्या साहित्यशास्त्राचा प्रारंभ बिंदू आहे, आरंभ बिंदू आहे असं आपण म्हणू शकतो. भारतीय साहित्यशास्त्रात शब्द आणि त्यांचे अर्थ यांना काव्याचं शरीर मानलं गेलेलं आहे. भारतीय काव्यशास्त्रामध्ये शब्द आणि त्याचे अर्थ म्हणजे साहित्यामध्ये काय असतात तर शब्द असतात आणि त्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. म्हणून काव्याचं शरीर हे शब्द आणि त्याचे अर्थ आहेत असं भारतीय साहित्यशास्त्रामध्ये काव्याच्या संदर्भामध्ये मानलं गेलेलं आहे. काव्याचा आत्मा काय आहे या संदर्भात मात्र भारतीय काव्यशास्त्रामध्ये काव्यशास्त्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत. या संदर्भामध्ये चर्चा करत असताना काव्याचा आत्मा काय आहे या संदर्भामध्ये चर्चा करत असताना भारतीय साहित्यशास्त्रकारामध्ये कोणी रीतीला, कोणी ध्वनीला, कोणी वक्रोक्तीला तर कोणी अलंकाराला काव्याचा आत्मा म्हटलेला आहे. म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रकार काव्याचा आत्मा कशाला म्हणायचं या संदर्भामध्ये त्या त्या काळामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर आपलं मत प्रदर्शित करतात. म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रामध्ये कोणी रीतीला काव्याचा आत्मा म्हटलेला आहे, रीती हाच काव्याचा आत्मा आहे, वक्रोक्ती हीच काव्याचा आत्मा आहे, किंवा अलंकार
हाच काव्याचा आत्मा आहे, असे मतांतरे भारतीय साहित्यशास्त्रामध्ये आलेले आहेत. ही कुणाकुणाची आहेत, कशी आहेत, त्याचा आपण विस्तारानं पुढच्या काही टप्प्यांमध्ये चर्चा करणार आहोत. या सर्व विचारांमध्ये भरत मुनींनी जो विचार मांडलेला आहे तो फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. भरत मुनींनी रसालाच काव्याचा आत्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे भरत मुनी काय म्हणतात, तर रस हाच काव्याचा आत्मा आहे. म्हणजे वेगवेगळे त्या काळामधले भरत मुनींच्या नंतर भारतीय साहित्यशास्त्रामध्ये रसाच्या संदर्भामध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये वक्रोक्ती, अलंकार या गोष्टींना कोणी रीतीला काव्याचा आत्मा म्हटलं, पण भरत मुनींनी काव्याचा आत्मा रसाला म्हटलेला आहे. म्हणजे भरत मुनींनी मांडलेला जो विचार आहे की काव्याचा आत्मा हा रस आहे. म्हणजे भरत मुनी म्हणतात की रस हा काव्याचा आत्मा आहे, रसाशिवाय काव्य निर्माण होत नाही. आता रस म्हणजे नेमकं काय, रस कशाला म्हणावं, या संदर्भामध्ये प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झालेली आहे मित्रांनो. की रस ही नेमकी काय गोष्ट आहे, रस हा नेमका काय पदार्थ आहे, किंवा रस कसा निर्माण होतो. रस निर्माण होण्यासाठी साहित्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अवतीभोवतीच्या गोष्टी लागतात की ज्यातून रसाची निर्मिती होते. म्हणून रस म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला रस सिद्धांताचा विचार करत असताना रस म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेणं महत्त्वाचं ठरतं. रस हा एक विशेष प्रकारचा आनंद आहे जो काव्याच्या पठनानं, श्रवणानं किंवा पाहण्यानं प्राप्त होतो. रस काय आहे, हा एक विशेष प्रकारचा आनंद आहे. रसामुळे काय प्राप्त होतो, आनंद प्राप्त होतो. म्हणजे आपण एखाद्या कलाकृतीचं जेव्हा श्रवण करतो, वाचन करतो किंवा एखादी कलाकृती आपण बघतो नाटकाच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. म्हणून रस हा एक विशेष प्रकारचा आनंद आहे जो काव्याच्या पठनानं, श्रवणानं किंवा पाहण्यानं प्राप्त होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजन आस्वादानं जसं आपल्या जिभेला चव कळते, त्याच प्रकारे काव्याच्या आस्वादानं हा जो रसिक असतो, हा रसिक रसान्वित होत असतो. म्हणजे या संदर्भामध्ये आपल्याला असं उदाहरण घेता येईल की आपण जे घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचा पदार्थ बनवतो, व्यंजन बनवतो, ठीक आहे नाही, तर ह्या व्यंजनाचा आस्वाद आपण जेव्हा घेतो जिभेच्या द्वारे, आपल्या मुखामध्ये, मुखविवरामध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ टाकतो आणि आपल्या जिभेच्या द्वारे त्याची जी चर्वणा करतो, त्या चर्वणेद्वारे आपल्याला तो पदार्थ कळतो की हा गोड आहे, हा आंबट आहे, हा खारट आहे, हा तुरट आहे, हा पांचट आहे. म्हणजे ही जी जिव्हा आहे आपली, ही जिव्हा काय करते, रसाचा आस्वाद घेते. म्हणजे व्यंजनाचा आपण ज्या प्रकारे आस्वाद घेत असताना आपल्या जिभेला, आपल्या जिभेला त्या पदार्थाची चव कळते, रस कळते, त्याच प्रकारे काव्याच्या आस्वादानं रसिकाला त्या काव्याच्या रसाची प्रतिक्रिया उमटत असते. आता मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगतो की एक आपण लक्षात घेतोय की एक आपण आपल्या व्यावहारिक पातळीवरचं उदाहरण लक्षात घेतोय की पदार्थामुळं आपल्याला आपल्या जिभेला रस प्राप्त होतो आणि आपण एखाद्या काव्याचा आस्वाद, नाटकाचा आस्वाद घेतो, आपण चित्रपटाचा आस्वाद घेतो आपण, ठीक आहे नाही. तर आपण जेव्हा या नाटकाचा आस्वाद घेत असतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टींचा रसास्वाद घेत असतो मानसिक पातळीवरती. हे एक वैव्हारिक मनोवैज्ञानिक मनाच्या पातळीवरची चालणारी रसाची प्रक्रिया आहे. म्हणून आपण काव्याच्या आस्वादानं रसिक रसान्वित होत असतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण कलाकृतीच्या वाचनातून आपल्याला जो आनंद प्राप्त होतो तो आनंद वेगवेगळ्या पातळ्यांवरचा असतील, आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतील. म्हणजे कलाकृतीच्या वाचनातून आपल्याला शोक प्राप्त होत असेल, हास्य प्राप्त होत असेल, आपल्यामध्ये वीररस निर्माण होत असेल, अनेक प्रकारचे जे रस सांगितलेले आहेत भरत मुनींनी, त्या रसांमधली कोणतीही
एक उत्पत्ती आपल्याला त्या कलाकृतीच्या रसास्वादातून मिळत असेल, तर आपण तो रस कलाकृतीच्या माध्यमातून घेत असतो. म्हणून काव्य आस्वादानं रसिक रसान्वित होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. वेगवेगळ्या व्यंजनांचा आस्वाद घेण्यासाठी जशी आपणाला भूक आणि स्वादाची जाणीव आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रसाची अनुभूती घेण्यासाठी आपणाला सहृदयता, संवेदनशीलता, संस्कार आणि विवेकाची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे, तर तो पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पहिली गोष्ट आहे की आपल्याला भूक लागलेली असली पाहिजे. आपल्याला भूकच लागलेली नाहीये आणि आपल्याला पदार्थ खायचा आहे, तर आपल्या पोटामध्ये जागाच नसेल तर त्या पदार्थाची रस किंवा चव घेण्याची आपली इच्छा होणार नाही. म्हणून पहिली गोष्ट आहे आपल्याला भूक लागलेली आवश्यक असणार व्यंजनांचा आस्वाद घेण्यासाठी, आणि त्याच्या स्वादाची जाणीव आवश्यक आहे व्यंजनाच्या बाबतीमध्ये. आणि काव्याची रसानुभूती घेण्यासाठी, एखाद्या कलाकृतीचा रसास्वाद घेण्यासाठी काय पाहिजे व्यक्तीकडं, तर तो व्यक्ती सहृदयी असला पाहिजे, ठीक नाही. तो संवेदनशील असला पाहिजे, संस्कारशील असला पाहिजे आणि त्याच्याकडे विवेक असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी, म्हणजे रसाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याकडे सहृदय असणं आवश्यक आहे. आपण सहृदयी असलो पाहिजे आणि साहित्याची माणसं ही सहृदयी असतातच. तो संवेदनशील असला पाहिजे, तो संस्कारशील असला पाहिजे आणि त्याच्याकडे विवेक असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्यानंतर तो कलाकृतीचा रसास्वाद घेऊ शकतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून या अर्थानं रस ही संकल्पना आपल्याला समजावून घेता येते की रस म्हणजे नेमकं काय. तर रस हा कलाकृतीतला रस वेगळा आणि व्यंजनाच्या पातळीवर, पदार्थाच्या पातळीवर असलेला रस वेगळा, अशा दोन संकल्पना आपण या अर्थानं समजावून घेऊ शकतो. रस जो सिद्धांत आहे, या रससिद्धांताच्याकडे आपल्याला जात असताना असं म्हणता येईल की रस सिद्धांत हा भारतीय साहित्यशास्त्रातील प्राचीन आणि प्रतिष्ठित अशा प्रकारचा सिद्धांत आहे. कारण भारतीय साहित्यशास्त्राच्या सुरुवातीमध्ये किंवा भारतीय साहित्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपणाला रससिद्धांताशिवाय, रससिद्धांताला डावलून, रससिद्धांताला वगळून, रससिद्धांताला टाळून पुढे जाता येत नाही. म्हणून रस सिद्धांत हा भारतीय साहित्यशास्त्रामधला अत्यंत महत्त्वाचा, प्रतिष्ठित, प्राचीन अशा प्रकारचा सिद्धांत आहे. रस सिद्धांत हा भारतीय साहित्यशास्त्रामधील चिंतनशीलतेचा एक महामेरू आहे, ठीक आहे. सगळ्या प्रकारच्या जे काही चर्चा झाल्या प्राचीन भारतीय काव्यशास्त्रामध्ये, या सगळ्या चर्चा प्रामुख्यानं रस सिद्धांताच्या पुढे जाऊ शकत नाहीये. या अर्थानं म्हणतोय मी की रस सिद्धांत हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. म्हणून याला चिंतनशीलतेचं प्रतीक असं म्हटलं जातं. म्हणून भारतीय साहित्यशास्त्रामध्ये रस सिद्धांत आपल्याला या पद्धतीनं महत्त्वाचा मानावा लागतो. रस या शब्दाचा अर्थ मी थोड्याफार पद्धतीनं प्रास्ताविकामध्ये सांगितलेला आहे, पण संस्कृत भाषेत रस या शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत. संस्कृत मध्ये रस या शब्दाचे वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारचे अर्थ सांगितलेले आहेत. त्यामध्ये रस हा जो शब्द आलेला आहे संस्कृत मध्ये, त्याच्यामध्ये रस म्हणजे जल, रस म्हणजे सार, रस म्हणजे स्वाद, रस म्हणजे षडरस, रस म्हणजे पारद, रस म्हणजे परमात्मा, या वेगवेगळ्या अर्थाने संस्कृत वाङ्मयामध्ये रस या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे रस कशाला म्हणावं, तर रस हा शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये जल, सार, स्वाद, षडरस, पारद, परमात्मा या वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या गेलेला आहे. पण या सर्वांमध्ये संस्कृत मधला रसाच्या संदर्भामध्ये स्वाद हा जो शब्द आलेला आहे,
हा स्वाद हा शब्द अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे आणि तो महत्वाचाच ठरतो. कारण स्वाद हा रस प्रक्रियेशी संदर्भित असलेला अशा प्रकारचा शब्द आहे. आपण ज्या रसाची चर्चा करतोय, आपण जो रस सिद्धांत अभ्यासतोय, आपण जी रस प्रक्रिया लक्षात घेतोय, रस कसा निर्माण होतो याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतोय, तेव्हा प्राचीन संस्कृत भाषेमध्ये रस हा शब्द स्वादाच्या अनुषंगाने जेव्हा वापरलेला आहे, तो स्वाद रस प्रक्रियेशी अत्यंत महत्वाचा मानला गेलेला शब्द आहे. रस ही जिभेशी संबंधित आहे. म्हणजे स्वाद हा जो शब्द आहे हा जिभेशी संबंधित स्वाद, वाणी ही कर्ण इंद्रियाशी संबंधित रस, नेत्र डोळ्या द्वारा जी रूपाची सौंदर्याची न्याहाळणी केली जाते ती नेत्र रूपाशी निगडीत रस प्रक्रिया. म्हणजे बघा, स्वाद जिभेद्वारे घेतला जाणारा स्वाद, कर्ण इंद्रियाद्वारे घेतला जाणारा स्वाद आणि नेत्राद्वारे घेतला जाणारा स्वाद या संदर्भामध्ये आपणाला चर्चा करता येते. म्हणजे की स्वाद हा जो शब्द आहे हा शब्द आपण जेव्हा ऐकतो तेव्हा कर्णमधुर वाणी असं म्हणतो. म्हणजे वाणी कशी आहे तर कर्णमधुर आहे. आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या सौंदर्याची आपण वाव्हा करतो, तेव्हा आपण नेत्ररूप आस्वाद घेत असतो. असं स्वादाच्या संदर्भामध्ये आपल्याला 3 प्रकारचा स्वाद सर्वसामान्यपणे तुम्हाला सांगता येईल. रस सिद्धांत. साहित्यात रस या शब्दाचा अर्थ आनंद असा होतो. ठीक आहे. साहित्यामध्ये रस या शब्दाचा अर्थ आनंद असा घेतलेला आहे. रस अनुभूती म्हणजेच आनंद अनुभूती असं म्हटलेलं आहे. रस निर्माण होतो म्हणजेच आनंद निर्माण होतो आणि आनंदाची अनुभूती निर्माण होते. आता ही अनुभूती कशी निर्माण होते या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चर्चा झालेली आहे. वस्तुतः भावाचे रस रूपात परिणित होणे म्हणजे आनंद होय. कसं की आपल्यामध्ये उपजत असलेल्या भावांचं रस रूपामध्ये परिणीकीकरण होणं, परिणित होणं याला आपण आनंद असं म्हणतो. म्हणजे साहित्यातील रस हा आनंद निर्माण करत असतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये रसाचा उल्लेख रसोवे सह असा सापडतो. याचा अर्थ असा आहे की परमात्मा हा रस रूप आनंद याचं मूळ कारण आहे. रस आनंद निर्माण करतो आणि या रसाच्या संदर्भामध्ये आनंद कसा निर्माण होतो, रस कसा निर्माण होतो या संदर्भामध्ये चर्चा करत असताना तैत्तरीय उपनिषदामध्ये रसाच्या संदर्भामध्ये जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख असा आलेला आहे की रसोव्यसह, म्हणजे परमात्मा हा रस रूप आनंद या सर्वांचं मूळ कारण आहे. भरत मुनींनी आपल्या रस सिद्धांतामध्ये रस प्रक्रियेच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. नाट्यरस कसा निर्माण होतो या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे. पण रसाची व्याख्या भरत मुनींनी रस सिद्धांतामध्ये कुठेही केलेली नाही. रस या पदार्थावर त्यांनी चर्चा केलेली आहे आणि ती चर्चाच रस सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. ही चर्चा रस सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं पुढच्या काळामध्ये चर्चा झालेली आहे. भरत मुनींनी मांडलेला हा जो रस सिद्धांत आहे, रसाचं सूत्र म्हणू आपण, रससूत्र. भरत मुनींनी मांडलेलं जे रससूत्र आहे, भरत मुनींचं रससूत्र फार महत्वाचं आहे, मानलं गेलेलं आहे. विभाव अनुभाव व्याभिचारी संयोगाद्री रसनिष्पत्ती. भरत मुनी काय म्हणतात? विभाव अनुभाव व्याभिचारी संयोगाद्री रसनिष्पत्ती. म्हणजे विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव
यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते, असं भरत मुनींचं म्हणणं आहे. म्हणजे रसनिष्पत्ती करण्यासाठी विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव या 3 भावांचा संयोग होणं अत्यंत आवश्यक आहे. या 3 भावांशिवाय रसाची निर्मिती होऊ शकत नाही, असं भरत मुनींचं म्हणणं आहे. रसाचे प्रमुख अंग वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेले गेले आहेत. स्थायी भाव म्हणजे प्रत्येक रसाचा एक स्थायी भाव असतो आणि तो त्या रसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. स्थायी भाव हे मानवाच्या हृदयात अंगभूतच असतात. स्थायी म्हणजे आपल्याकडे उपजत असलेले, मानवाच्या ठिकाणी उपजत असलेले भाव, त्याला स्थायी भाव असं म्हटलं जातं. आणि या स्थायी भावांची संख्या 9 अशी सांगितली गेलेली आहे. एकंदरीत स्थायी भाव हे 9 सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 9 भावांमध्ये रतिभाव, हास्यभाव, त्यालाच हासभाव असे म्हटलेले आहे. शोक, क्रोध, उत्साह, भय, निर्वेद, विस्मय आणि जुगुप्सा या 9 भावांना स्थायी भाव असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या 9 स्थायी भावांचा आपण म्हणू की माणसाच्या ठिकाणी वावर असतो. हे 9 स्थायी भाव आपल्या ठिकाणी उपजतच असतात. हे 9 स्थायी भाव कशा कशा प्रकारचे आहेत, कोणकोणत्या प्रकारचे आहेत, विभाव कोणकोणत्या प्रकारचे आहेत, संचारी भाव कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि एकंदरीत भरतमुनींच्या या रससूत्रांचं एकंदरीत रूप काय आहे याचा विचार आपण येणाऱ्या पुढच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. मला वाटतं आज आपणाला एवढं समजलं असेल, आपण एवढं समजून घ्याल. आपणाला काही अडचणी असतील, आपल्याला काही कळत नसेल तर माझा ईमेल आहे, मोबाईल नंबर आहे, आपण त्याच्यावरती मला संपर्क साधू शकता. जे माझ्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गुगल क्लास आहे, वर्गामध्येही ते मला भेटू शकतात. शंका समाधान आपण एकमेकांचं करणारच आहोत. पण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहा असं मी तुम्हाला विनंती करतो. या व्हिडिओजला शेअर करा, अनेक लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.